विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवादा निष्केटर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिका भरती 2022 या परीक्षेचा अभ्यास काय करावा आणि कसा करावा हे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या, जेही आपले स्टुडंट पुणे महानगरपालिका भरतीचं अभ्यास करत आहेत त्यांपर्यंत एक रूपरेखा असली पाहिजे, एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मटेरियल असलं पाहिजे. त्यांसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे. आपण फोकस काय केला आहे की ज्या स्टुडंटला स्वतःहून अभ्यास करायचा आहे, म्हणजे सेल्फ स्टडी करायचं आहे, त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अजूनही तुम्ही फॉर्म भरू शकतात. 10 ऑगस्ट 2022 विद्यार्थी मित्रांनो ही शेवटची तारीख आहे. तुम्ही या परीक्षेचा अर्ज भरू शकतात. तर पुणे महानगरपालिका भरतीमध्ये विद्यार्थ्यांनो कोणकोणत्या जागा आहेत तर लक्षात घ्या. सर्वप्रथम सहाय्यक विधी अधिकारी यांची विद्यार्थ्यांनो एकूण 4 जागा आहेत. त्यानंतर लिपिक टंकलेखक श्रेणी 3 विद्यार्थ्यांनो एकूण 200 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची विद्यार्थ्यांनो एकूण 135 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदाची एकूण विद्यार्थ्यांनो 5 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन या पदाच्या एकूण 4 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची एकूण 100 जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्टली येऊयात की परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर आपणाकडे काय पाहिजे की पाठीमागे परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि परीक्षा कोण कंडक्ट करतं या 2 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाच्या असतात. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल की जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल तेव्हा तुम्हाला स्टार्टिंग विंडोमध्येच कळून गेलं असेल की IBPS विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम कंडक्ट करणार आहेत. आणि लक्षात घ्या, IBPS मेनली बँकिंग किंवा या क्षेत्राच्या एक्झाम कंडक्ट करत असते. त्यामुळे हा पेपर जो असणार आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे. सर्वप्रथम आता अभ्यासक्रम काय आहे ते बघून घेऊयात. बरोबर, अभ्यासक्रम आपल्याकडे माहीत पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाठीमागे सोडवलेल्या प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे गेलं पाहिजे. सर्वप्रथम अभ्यासक्रम बघूयात. तर लक्षात घ्या, सहाय्यक विधी अधिकारी तसेच लिपिक टंकलेखक यांसाठी विद्यार्थी मित्रांनो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. तर 15 15 15 15 15 चोक किती होतात 60 प्रश्न असणार आहेत 120 गुणांसाठी. बरोबर, आणि वेळ आहे 2 तास. म्हणजे 2 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 60 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 60 अधिक 40 विधी अधिकारी जर घेतला तर तुम्हाला संबंधित एक पेपर असेल 40 मार्काचा. म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला एकूण किती 100 प्रश्न विद्यार्थ्यांनो सॉल्व करायचे आहेत. परंतु लिपिक टंकलेखकासाठी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्यांना फक्त मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचाच विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत 200 गुणांसाठी 2 तासात. तर लक्षात घ्या, दर्जा काय आहे, माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा. म्हणजे 10वी पर्यंत जो दर्जा होता, 10वी पर्यंतचे जे क्वेश्चन होते तेच तुम्हाला विचारले जाणार आहेत. जास्तीत जास्त 12वी पर्यंतचे. म्हणजे काय, मराठी, इंग्रजी. मला एक सांगा, 10वी पर्यंत तुम्ही मराठी व्याकरण शिकलेले आहात, पेपरही दिला आहे, इंग्लिश ग्रामर शिकलेले आहात, पेपरही दिला आहेत. सामान्य ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जी काय आहे की अभ्यास करून आपणाकडे येत असते. बौद्धिक चाचणी ही विद्यार्थ्यांनो प्रॅक्टिसने येत असते. तर आपण डिटेलमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा अभ्यास कसा केला पाहिजे हे विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण की प्रत्येक परीक्षेसाठी हा जो सिलेबस आहे विद्यार्थ्यांनो तो कॉमन आहे. त्यामुळे या सिलेबसची विद्यार्थी मित्रांनो इन डिटेल विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढे बघणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो मराठी या विषयाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहोत. तत्पूर्वी लक्षात घ्या, परीक्षेला अभ्यास करण्यापूर्वी काय करायचं आहे, PMC पुणे महानगरपालिकामध्ये पाठीमागे कसे प्रश्न विचारले गेले हे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघून घ्या. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आपली जी PMC रिक्रुटमेंट 2022 ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये एकूण मी 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. एक आहे सामान्य ज्ञान, एक आहे मराठी आणि एक आहे इंग्लिश ग्रामर. तर पाठीमागे कसे प्रश्न विचारले ते तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या. हे काम तुम्हाला करायचं आहे. बरोबर, म्हणजे पाठीमागील प्रश्नपत्रिका सॉल्व करणं हे अगदी महत्त्वाचं असतं. सेकंड गोष्ट काय करायची तुम्हाला की जेवढाही मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहेत तो तुम्ही एक नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर यांचा अभ्यास कसा करायचा हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी मराठीच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहेत. सर्वप्रथम मराठीमध्ये पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून तसेच इतर ज्या एक्झाम आहेत त्यांचा अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात ते मी इन्क्लूड केले आहेत. तर मराठीमध्ये विद्यार्थ्यांनो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांनो त्यांनी विचारलेले आहेत. विद्यार्थ्यांनो हे व्होकॅब्युलरी आहे, जशी इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी असते ना तशी मराठी ग्रामरमध्ये पण व्होकॅब्युलरी. त्याच्यासाठी तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द माहीत पाहिजे. त्यानंतर शुद्ध लेखनावर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी वाक्य दिलं होतं आणि शुद्ध लेखनानुसार योग्य वाक्य कोणतं हे विद्यार्थ्यांनो त्यांनी विचारलं होतं. त्यामुळे शुद्ध लेखन हाही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर काळ व काळाचे प्रकार यावर 4 ते 5 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो पाठीमागे विचारले होते. त्यानंतर प्रयोग
भावप्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग यावर प्रश्न विचारले होते. अवयवावर प्रश्न विचारले होते. त्याचे प्रकार, शब्दांचे प्रकार यावर प्रश्न होते. नाम, सर्वनाम, क्रियापद हे तर कॉमन चीज आहे, बरोबर. मराठी व्याकरणातली हेही तुम्हाला माहीत पाहिजे. क्रियाविशेषण माहीत पाहिजे, विभक्ती माहीत पाहिजे, संधी व संधीचे प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणी व वाक्प्रचारचे अर्थ व उपयोग, त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर हा विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल मराठी व्याकरणाचा हा विद्यार्थी मित्रांनो सिलेबस आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता या मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा तर लक्षात घ्या, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात तर लक्षात घ्या तुमच्याकडे स्वतःचं एक रूपरेखा असली पाहिजे. तुम्ही स्वतःहून अभ्यास करताना जर तुमची स्ट्रॅटेजी नसेल तर तुम्ही काहीही अभ्यास करू शकतात, बरोबर. त्यामुळे आता लक्षात घ्या, मराठी व्याकरणाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम हा सिलेबस एका पानावर लिहून घ्या. तुम्ही काय करायचं आहे, आपली चॅनलची प्लेलिस्टमध्ये जा, मराठी व्याकरण ही प्लेलिस्ट निवडा. त्यामध्ये 30 व्हिडिओ आहेत. तुम्ही दिवस ठरवून घ्यायचा आहेत, मला या दिवशी ज्ञानवंदन एज्युकेटर मराठी व्याकरण प्लेलिस्ट पूर्ण बघायची. ॲट अ टाइम तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट बघून घ्या, तुमची नोट्स मेकिंग करून घ्या, ठीक आहे. ही गोष्ट झाली. त्यानंतर काय करायचं, एक एक टॉपिक उचला. मराठी व्याकरण समानार्थी शब्द यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ भेटतील, त्यातून तुम्ही तुमचं मटेरियल करायचं आहे. सेम एक एक टॉपिक घ्यायचा, यूट्यूबला सर्च करायचं. आपली प्लेलिस्ट बघून झाल्यानंतर जर तुम्हाला गरज वाटत असेल ते सोडून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेजारी जवळ जे बुक डेपो असेल, ज्यामध्ये बुक उपलब्ध होतात, त्यामध्ये जायचं. मराठी व्याकरणाचं विद्यार्थी मित्रांनो एक पुस्तक घ्यायचं, छोटं पुस्तक घ्या, ज्यामध्ये हे सगळे टॉपिक कव्हर होईल. ते एक पुस्तक तुमच्याकडे घ्या. एक एक टॉपिक विद्यार्थी मित्रांनो कव्हर करा, रीड करा. एक दिवस ठरवून घ्या आणि जेवढेही प्रश्न दिले असेल प्रॅक्टिससाठी प्रश्न, तेही विद्यार्थी मित्रांनो करून घ्या. ह्या जर गोष्टी केल्या, सर्वप्रथम चॅनलची पूर्ण प्लेलिस्ट बघितली, त्यानंतर ज्या टॉपिकची तुम्हाला गरज पडेल ते टॉपिक यूट्यूबवर सर्च केले. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढंही मटेरियल आहेत ते तुम्ही मराठी व्याकरणाचं एक छोटं बुक घ्यायचं, बरोबर. त्या बुकमधून एक एक टॉपिक जर स्टडी केला आणि त्यानंतर जर प्रश्नांचा सराव केला बरं विद्यार्थ्यांनो, तर हा टॉपिक तुम्हाला अवघड जाणार नाही. तसेच पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. 4ही टॉपिक कव्हर झाल्यानंतर मॉक टेस्ट कशी द्यायची हेही तुम्हाला सांगणार आहेत. आय होप मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर आता इंग्लिशचा विद्यार्थी मित्रांनो बघूयात. जर पाठीमागची प्रश्नपत्रिका मी ऑलरेडी स्टडी केला आहेत, त्यानुसार कोणकोणते प्रश्न येऊ शकतात हे विद्यार्थी मित्रांनो मी काढला आहेत. सर्वप्रथम व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे इंग्लिशमध्ये. ते काय करतात की एक शब्द देतात, त्याच्या समानार्थी शब्द तुम्हाला विचारतात. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी तेवढी चांगली असली पाहिजे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की माझं इंग्लिश चांगलं नाही म्हणून उपयोग नाही. तुम्हाला काय तिथे पेपर लिहित बसायचं नाही. 4 ऑप्शन असणार आहेत, प्रश्नही तिथं आहे, उत्तरही तिथं आहेत. फक्त आपली प्रॅक्टिस जर असेल तर तुम्ही मार्क घेऊ शकतात. तर व्होकॅब्युलरीचा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे. सिनोनिम, अँटोनिम म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, प्रोव्हर्ब, टेन्स विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचं आहे. यूज प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, स्पॉट दी एरर म्हणजे चूक कशा ते वाक्यामध्ये ते ओळखायचं आहे. रिअरेंज द पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे 4 वाक्य दिलेले आहेत तुम्हाला, 4 वाक्य तुम्हाला रिअरेंज करायची आणि एक व्यवस्थित कालबद्ध विद्यार्थी मित्रांनो एक पॅरा तयार झाला पाहिजेत, बरोबर. तुम्ही जर PMCचा पाठीमागचा जर इंग्लिशचे प्रश्न बघितले, आपल्या प्लेलिस्टवर अपलोड केले आहेत, ते सर्वप्रथम बघा. तर यावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. कॉम्प्रेन्सेशन पॅसेज विद्यार्थ्यांनो मागे विचारण्यात आला होता. एक पॅसेज दिला होता आणि त्यावर 5 प्रश्न विचारले होते. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस हाही अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे. इडियम्स आणि फ्रेजेस विद्यार्थ्यांनो एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. यासाठी तुम्ही काय करायचं, आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, जी इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट आहे ती सर्व विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, ज्या टॉपिकची तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल यूट्यूबवर सर्च करा. तो टॉपिक चांगल्या चॅनलला ज्याला व्ह्यू आहे, त्याचे सबस्क्रायबर चांगले आहेत, त्या चॅनलचे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ वॉच करा, बरोबर, तो पर्टिक्युलर टॉपिक. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बुक डेपोमध्ये तुम्ही जेव्हा मराठी व्याकरणाचं पुस्तक घेणार आहात तेव्हा इंग्लिश ग्रामरचं एक चांगलं पुस्तक घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, ज्यामध्ये 12th पर्यंतचं इंग्लिश ग्रामर पूर्ण कव्हर झालं असेल. सपोज तुमचा हा टॉपिक जर कच्चा असेल तर तुम्ही काय करायचं आहे की डेली वेळ याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डेडिकेटेड द्यायचा आहेत. या 3 गोष्टी तुम्हाला विद्यार्थ्यांनो करायच्या आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे आता आपण सामान्य ज्ञान या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. सर्वप्रथम मी सांगतो, चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो अगदी महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. तर जे विद्यार्थी आपले रेग्युलर सकाळी 6 वाजताचा व्हिडिओ बघत नाहीत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, प्लेलिस्टमध्ये आपण जुलै ऑगस्ट या महिन्याचे जेवढेही करंट अफेअर्स आहेत रिसेंटवाले ते सगळे वॉच करा. पाठीमागचेही करंट अफेअर्स वॉच करा. तर करंट अफेअर कोणतेही वॉच नका करू, कारण की जे परीक्षाभिमुख कंटेंट तुमच्यापर्यंत आणतात ना तेच चालू घडामोडी तुम्ही बघितल्या पाहिजे. राजकीय जास्त बघून काय करायचं आहे तुम्हाला, राजकीयवर प्रश्न कमी स्वरूपात विचारले जातात. त्यामुळे चालू घडामोडी आपल्या चॅनलवर जे येतात ना ते परीक्षाभिमुख आम्ही तयार केले आहेत.
त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असतं क्रीडा, ज्या रिसेंट ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत किंवा ऑलिम्पिक रिसेंट ज्या झाल्या आहेत किंवा अपकमिंग ऑलिम्पिक कुठे होणार, तसेच भारतामध्ये ज्या आता खेलो इंडियाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या संबंधीचे क्वेश्चन, असे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो विचारले जाऊ शकतात. सण आणि उत्सव, प्रत्येक राज्याची तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही रेग्युलरली आपले करंट अफेअरची व्हिडिओ वॉच करत असाल तर राज्य आल्यानंतर मी तुम्हाला काय करतो असतो, राज्य त्याच्या संबंधी योजना सांगत असतो. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला माहीत पाहिजे, राज्यपाल माहीत पाहिजे, तसेच प्रत्येक राज्याचे सण उत्सव तुम्हाला नक्कीच माहीत पाहिजे. त्यानंतर राज्यांची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, देशांची माहिती माहीत पाहिजे तुम्हाला, बरोबर. कोणता देश आहे, कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान निवडले गेले, कोणत्या देशामध्ये कोणत्या 2 देशांमध्ये युद्ध झालं, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. नृत्य प्रकार सर्वात महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा नृत्य प्रकार कोणता प्रसिद्ध आहे, आंध्र प्रदेशचा कोणता, तामिळनाडूचा कोणता, त्यांची भाषा कोणती, यावर प्रश्न विचारले जातात. पुस्तक व लेखक यावरही विद्यार्थ्यांनो प्रश्न विचारले जातात. त्यानंतर संस्थांविषयी माहिती, म्हणजे WHOचे मुख्यालय कुठे आहेत, त्याचे हेड कोण आहेत, सेवे, इस्रोचा फुल फॉर्म विचारू शकता, DRDOचा फुल फॉर्म विचारू शकता. त्यामुळे रेग्युलरली जे व्हिडिओ येतात आपले ते कंटिन्युअसली वॉच करा. प्रिव्हियसली व्हिडिओ तुम्ही सगळे वॉच करू शकता. आणि सामान्य ज्ञानमध्ये हाच विद्यार्थ्यांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, बरोबर. तुमची एक्झाम कंडक्ट करतायत जेव्हा तुम्हाला ऑफिसर म्हणून रिक्रूट करायचं आहे तर तुमच्यामध्ये सामान्य ज्ञान असणं खूप महत्त्वाचं असतं गव्हर्नमेंट अधिकारी कर्मचारी यांना. त्यानंतर दुसरी गोष्ट करायची आहे महाराष्ट्र व भारताचा इतिहास. यासाठी तुम्ही काय करू शकतात, आपली जी प्लेलिस्ट आहे भारताचा इतिहास, बरोबर, इतिहासामध्ये जेवढे आपण क्वेश्चन कव्हर केले आहेत ना ते 1 टेकमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघून घ्यायचे. त्यानंतर पंचायत राज व राज्यघटना, अगदी सुंदर आपली प्लेलिस्ट आहे. पॉलिटी तीही वॉच करून घ्या. भारतीय संस्कृती, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होऊ शकतात, नृत्य प्रकार किंवा काय ते ऑलरेडी तुमचं चालू घडामोडीमध्ये कव्हर होणार आहे. समाज सुधारकांचे कार्य, तर आपण काय केलं आहे, समाज सुधारक आणि पंचायत राज एकच प्लेलिस्ट केली आहे. त्यामध्ये समाज सुधारक जे महत्त्वाचे आहेत त्यांविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती दिली आहेत. तसेच महाराष्ट्र व भारताचा भूगोल ही प्लेलिस्ट आहे, ही मटेरियल तुम्ही वॉच करत आहे. तसेच सामान्य विज्ञान, ही बेसिक सामान्य विज्ञान, याचे मॅक्झिमम प्रश्न विचारणार नाही, थोडेफार प्रश्न विचारले तर ते बेसिक नॉलेज तुम्हाला माहीत पाहिजे, त्यासाठी सामान्य विज्ञान ही प्लेलिस्ट बघून घ्या. तर सामान्य ज्ञानचे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण 60 व्हिडिओ अपलोड केले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये जर 25 क्वेश्चन जरी पकडले तरी 1500 क्वेश्चनचं विद्यार्थी मित्रांनो एकाच प्लेलिस्टमध्ये तुमचं संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास होणार आहेत. तर लक्षात घ्या, जेही चॅनल, जसं आमच्यासारखं चॅनल जे तुम्हाला फ्री कंटेंट देतं तर त्याचा उपयोग करून घेणं तुमच्या हातात आहे. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान याचा तुम्ही सिलेबस लिहून घ्या. त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्ट वॉच करा, मटेरियल तयार करा. याच्यानंतर तुमच्याकडे जर वेळ भेटला तर पुस्तक घ्यायचं आहे, पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. वेळ भेटला यूट्यूबला सर्च करून कंटेंट तयार करायचा आहे. विद्यार्थ्यांनो मी असाच अभ्यास केलेला आहे, कुठल्याही पद्धतीचा क्लास लावलेला नाही आणि माझं मॅक्झिमम एक्झाममध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे स्वतः काही अचीव केलं नाही आणि तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही. मी ऑलरेडी गव्हर्नमेंट सेवेत आहे आणि ऑलरेडी मी या सगळ्या स्टेजमधून गेलेलो आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी गरीब घरातले आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना स्वतःहून अभ्यास करायचा आहे त्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो ही मी रूपरेखा आपणापर्यंत आणलेली आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान आय होप कव्हर झाला असेल. त्यानंतर बुद्धिमत्ता या टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम अंकमालिका, अक्षरमालिका ही तुमच्याकडे माहीत पाहिजे, बरोबर. 1, 2, 4 डॅश 8 अशी सिरीज आली तर गाळलेल्या जागी तुम्हाला आली पाहिजे. सेम अक्षरमालिका, यासाठी तुम्ही आपली जी मेंटल ॲबिलिटीची प्लेलिस्ट आहे ना ती तुम्ही संपूर्ण वॉच करायची आहे. वेगळे शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, घड्याळ, वयोवारी, कोडिंग, डाटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर अंकगणित, काळ, काम, वेग, शेकडेवारी, नफा तोटा, क्षेत्रफळ प्रश्न, दिशा, व्याज हा विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक सिलेबस असणार आहे. यासाठी तुम्ही मेंटल ॲबिलिटीची पूर्ण सिरीज वॉच करून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, यूट्यूबला जाऊन एक टॉपिक सर्च करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोट्स मेकिंग करा. स्वतःहून जर अभ्यास करायचा असेल तर 2 टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट जातील, फक्त सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता, कारण की त्यामध्ये वॉस्ट सिलेबस कव्हर झाला आहे. भूगोल दिसतो पण भूगोल खूप मोठा भूगोल आहे. भूगोलचंच एक पुस्तक तुम्हाला 200 पेजेसचं पुस्तक भेटू शकतं, तर असं करायचं नाही आहेत. मराठी आणि इंग्लिश ग्रामरसाठी प्रश्नचं एक पुस्तक घ्या फक्त. बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानासाठी तुम्ही काय करायचं आहे की कोणत्याही बुक डेपोमध्ये गेले तर त्यांना सांगा सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर याचा प्रश्नसंच आम्हाला द्या. 4000 5000 प्रश्नांचा प्रश्नसंच द्या. हे तुम्ही सांगून एक बुक, असे 3 पुस्तकं तुमच्याकडे ठेवा. तसंच काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या आपल्या मॉक टेस्ट, आता 4ही कंटेंटचा जर अभ्यास झाला, प्लेलिस्ट वॉच केली, मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची, बरोबर.
मॉक टेस्ट म्हणजे काय की 4ही प्रश्नांचा विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी एकाच वेळेस अभ्यास झाला पाहिजे. तर यासाठी काय करायचं आहे, जेवढ्याही आपल्या मॉक टेस्ट येतात, आपल्यास माहीत असेल की आपली 25 क्वेश्चनची मॉक टेस्ट येत असते. तर तुम्ही काय करायचं आहे की ती मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये आपण काय केलं आहे की हे सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांनो जवळपास 51 मॉक टेस्ट अपलोड केल्या आहेत. 51 गुणिले 25 करा तुम्ही, तर बघू शकता 1250 प्रश्नांचा मॉक टेस्ट तयार केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल ना, त्यांना तुम्हाला टेस्ट सिरीज कोणत्याही एखाद्या इन्स्टिट्यूटची विकत घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकतात, परंतु जे तुम्हाला मोफत भेटतंय ते सर्वप्रथम तुम्ही घ्या. मोफत देतोय म्हणजे त्यात क्वालिटी नाही असा भाग नाही. फक्त माझा आपल्या चॅनलचा मकसद काय आहे की विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. त्या कारणास्तव आम्ही सर्व कंटेंट घेऊन येत असतो. त्यामुळे ही मोफत आहे म्हणजे क्वालिटी नाही असं कधीही नाही. एकदम क्वालिटी कंटेंट आपलं प्रत्येक मॉक टेस्टमध्ये असतो. त्या मॉक टेस्ट विद्यार्थी मित्रांनो द्या. जर आपण अजून दिलेलं नसेल तर मॉक टेस्टची एक प्लेलिस्ट आहे, 1 ते 50ची एक मॉक टेस्ट आहे. 51 अनवर्ड्स आपण एक वेगळी मॉक टेस्ट केली आहे. तर सर्वप्रथम 1 पासून शेवटपर्यंत सर्व मॉक टेस्ट देऊन विद्यार्थी मित्रांनो देऊन घ्यायच्या आहेत. इन ॲडिशन म्हाडाची एक मॉक टेस्ट तयार केली आहेत आपण. म्हाडामध्ये जे परीक्षेत प्रश्न विचारले होते ना, त्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तेही व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण वॉच करू शकतात. तसेच इन डिटेल पुढे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इन डिटेल मी तुम्हाला काय सांगणार आहे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजेत, अभ्यास कसा करायचा, टाइम टेबल कसं बनवायचं, यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर खाली कमेंट करा. त्यावर विद्यार्थी मित्रांनो मी अभ्यास करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच आणेल. तत्पूर्वी हा मी एक स्क्रीनशॉट घेतला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणकोणत्या प्लेलिस्ट आहेत त्यांचा हा व्हिडिओ आहे. जसे की भूगोल, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, त्यानंतर पॉलिटी, मॉक टेस्ट, त्यानंतर तुम्ही बघू शकतात करंट अफेअर्स, मेंटल ॲबिलिटीचे 27 व्हिडिओ आहेत, इतिहास टॉपिक आहे, सामान्य विज्ञान, अशा डिफरंट प्लेलिस्ट आहे. तुम्ही प्लेलिस्ट वॉच करायचे आहेत, नोट्स मेकिंग करायचे आहेत. त्यानंतर मी पुढे काय करणार आहे, तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी, टाइम टेबल यावर जर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा. मी नक्की त्यावर व्हिडिओ अपकमिंग डेजमध्ये आणणार आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडींची दैनंदिन प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते चॅनल जॉईन करून घ्या. आतापर्यंत आपण 800+ प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहेत, तुम्ही सराव करू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की सकाळी 6, दुपारी 2 आणि सायंकाळी 7ला विद्यार्थी मित्रांनो आपले व्हिडिओ येत असतात. जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील. व्हिडिओ जर आजचा उपयुक्त वाटला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो जेवढेही आपले सोशल मीडिया चॅनल आहेत त्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोचवा. कारण की जे आपले जी फॅमिली आहे ज्ञानवंदन एज्युकेटर, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी जोडले गेले पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मोफत कंटेंट पोहोचला पाहिजे. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला मदत करायची आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. काही आपले डाऊट्स असेल, सजेशन असेल तर खाली कमेंट करा. त्या डाऊटला आणि त्या सजेशनवर वर्क करण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत थँक्यू.